बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, मी साठवडे NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या माळेगाव या ठिकाणची यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आज देवणी या ज्या चांगल्या ब्रीड आपल्याला बघायला मिळाल्या। मथुरा लबान ही जी आपल्याकडं नॉन डिस्प्यूट आहे, परंतु आपल्याकडची पैनगंगेच्या खोऱ्यात असलेली जी प्रजाती आहे गाईंची ती पण आपण विशेष करून या ठिकाणी आणली होती। त्याचसोबत ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत त्या हळूहळू आपण निश्चितपणे वाढवतो। जरी जिल्हा परिषदचा जो फंड आहे तो जरी आपण म्हणजे कमी असला तरी पण ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद खूप मोठ्या प्रमाणावर या यात्रेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करते। मला विश्वास आहे की दिवसेंदिवस हळूहळू आपण ग्रॅज्युअली अनेक गोष्टी यामध्ये करत राहू। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे युनिक जे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामधल्या आपण सगळ्या यात्रा जर बघितल्या तर व्हरायटी जी आहे म्हणजे सर्व वयोगटातल्या लोकांसाठी सगळ्या प्रकारची पर्वणी आहे। खाद्यांची रेलचेल आहे, पशु आहे, कृषी, पशुमध्ये पण उंदरांपासून उंटांपर्यंतची प्राण्यांची व्हरायटी आहे, कुस्ती, लोककला, लावणी, विविध जे काय खेळाचे सगळे काय मैदान आहे अशी खूप चांगली रेलचेल आहे। आणि कृषी रिलेटेड आहे काय ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मनोरंजनाचं एक फार मोठं साधन आहे। आणि शासकीय यात्रा जरी शासकीय जे नियोजन आहे ते जरी ठराविक कालावधीसाठी असले किंवा प्रोग्राम जरी ठराविक कालावधीसाठी असले तरी जवळजवळ महिनाभर ही यात्रा चालते आणि मोठ्या उत्साहाने भाविक या ठिकाणी येतात। यावर्षी मीडियाने पण मोठ्या प्रमाणावर लोकल असेल किंवा BBC पर्यंत सर्वांनी या यात्रेला हजेरी लावली आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याचं अजून आपल्याला स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसेल। भाविकांना आपण या ठिकाणी काय आवाहन करणार की जे बालकिंमत असेल किंवा या ठिकाणचे खाद्यपदार्थाचे जे तेलाचे वैशिष्ट्य असतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रकारचं सर्व करण्यात हे खूप चांगल्या पद्धतीचं वेगवेगळ्या पदार्थ इथं म्हणजे इथले जे स्वीट्स आहेत किंवा इथला पेढा आहे, जिलेबी हे फेमस आहे। आणि निश्चितपर्यंत आवाहन करेल की आपण त्या प्रकारे मी आवाहन करेल की आपण जे नागरिक येतात त्यांनी आपण जो कचरा टाकताय तो कचरा कुंड्यांमध्ये टाकण्याचा आपण सगळ्यांनी हे करावं, निश्चितपणे प्रयत्न करावा। ग्रामपंचायत तर डेली साफसफाई करते, परंतु कुठेतरी जो स्केल आहे याचा एवढा मोठा स्केल आहे तर सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। विशेषतः छोटे मुलं आहेत त्यांची पण काळजी घ्यावी, कारण मोठ्या गर्दीमध्ये चुकू नये। आपली तलावाकडे कोणी लहान मुलांना पडकू देऊ नये। जसं परवा एक व्यक्ती तलावाकडं बुडू शकला होता, परंतु सुदैवाने आपले जीवरक्षक त्या ठिकाणी हजर आहे 24/7, त्यांनी त्या व्यक्तीला वाचवलं। तर अशा प्रकारे जबाबदारीने, काळजीपूर्वक आणि आपली सेफ्टी याचं प्रिकॉशन घ्यावं हे पण मी आवाहन करतो। धन्यवाद।